तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि आता तुलो आहे मी, म्हणजे आता 2:30 वाजले. तर आता एडिटला बसलो आपण परत सकाळी सकाळी. आता ते आपलं काम आहे ते आपण करून घेतलं पाहिजे. सो आज दिवसभर मला वाटतं याच्यातच जाईल, एडिट करण्यातच. तर आधी पटापट एडिट करूया यासाठी, कारण मला आज हा व्हिडिओ द्यायचा आहे काही करून. सो आधी त्याच्यावर पूर्ण फोकस करेन, पटापट आज व्हिडिओ एडिट करीन आणि मग निवांतपणे बोलू आपण. आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, मी बघतोय की तुम्ही सबस्क्राईब नाही करते भाई. सबस्क्राईब करा, लोकांना शेअर बिअर करा, सपोर्ट करा तुमच्या मित्राला. बाकी काय बोलू, चला. तर मित्रांनो, जस्ट एडिट झाले म्हणजे बाकीचं अजून थोडं काय पूर्ण नाही झालं. थोडंसं एंडचं एक पार्ट बाकी आहे, थोडं कलर करेक्शन बाकी आहे आणि थोडं एक फायनल टच बाकी आहे. आता वाजले 8. एक विचार करतो एक फेरफटका मारावा. तर मग मी हे सांगत होतो की काय होतं, सतत एका जागेवर बसलं ना माझी PC समोर एडिटला, एका पॉईंटला एडिटला डोकं नाही चालत. तर माझं असं हे माझं मत आहे. आणि मला असं वाटतं की आता जरा एक फेरफटका मारतो एक खाली, असंच थोडंसं चालतो फिरतो आणि मग परत एडिटला बसू. म्हणजे कसं चांगला एकदम शब्द संपले हा, म्हणजे कसं एकदम चांगलं एडिट करीन, जेणेकरून बघायला पण चांगलं वाटेल. तर मग आता एक बघू, खाली जाऊ जरा, कोण भेटते का बघूया, थोडा फेरफटका मारू. घरातनं बाहेर आलो आणि हा भेटला. बोललो जरा ब्रेक घेईन, माझं टेन्शन अजून वाढायला लागले. तुला बोलते तुला का असं काहीतरी बोलायला काय नव्हतं म्हणून बोललो. आज काय केलं? आज मी एडिटिंग केलं. आज मी दुपारपासून एडिटच करतो. डोळे पण असे व्हायला लागले. झोपला तर होतास ना सकाळी? नाही, मी उठलो 12:30-1ला उठलो. लय झोप झाली की मग. आणि झोपलो किती वाजता? 5 वाजता. हट. 5 काय तू मला वरनं मोबाईल दिला तर मी घड्याळ बघितलं होतं. हा, मग तेव्हा त्यानंतर झोपलो नाही मी. म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय? माझी झोप नाही झाली आहे तरी पण मी हाय की दिवसभर काय पेंगलो पण नाही आज. अरे पण तुला ऑफिसमध्ये जाऊन झोपतोस तू. नाही झोप. तू ऑफिसमध्ये जातो, तिकडे खुर्चीवर झोपतो, तिथे पोट माळ्यावर झोपतो. नाही झोप. तू कुठे पण जाऊन झोपतो ऑफिसमध्ये. हा. तर मित्रांनो, खाली गेलो, थोडा वेळ फिरलो आणि आता जस्ट आम्ही वरती आलो. कारण बोललो तुम्हाला काम बाकी आहे भाई. मित्रांनो, मला आता कळत नाही की कंटेंट काय द्यायचं आणि काय नाही. कारण दिवसभर PC समोर बसून आहे, त्याच्यामुळे काही वेगळं बोलता येत नाही आहे. आता बघू, आता थोड्या वेळाने परत आम्ही काम आवरून थोडंसं खाऊन खाली परत एक फेरफटका मारणार आहे. तेव्हा भाई काढू आपण कंटेंट. तेव्हा आपण सगळं रेकॉर्ड करून, कारण एडिट करताना फार बोलता येत नाही. एकतर तिथे लक्ष असतं पूर्णपणे आणि मग इथे काय बोलता येत नाही. आणि मला असं वाटतं की काम करताना मग ते ना इकडे ना धड तिकडे असं नको व्हायला. तर मला ते काम आज काही करून द्यायचं आहे त्याला. तर तो प्रयत्न चालला आहे. आणि बाकी बघू आता काय बोलू. तुला काय बोलायचं? हां, तुला काय बोलायचं? आपण नंतर बोलू. नंतर बोलू. ॲटिट्यूड काम चालू आहे. ओ माय गॉड, आज काम चालू आहे ना. सगळे काय करतोय लहान पोरांचं? लहान पोरांना पण रडवतोस? हा, किती जणांना रडवणार आहे अजून तू? जोपर्यंत अंगात जीव आहे तोपर्यंत. मला असं वाटतं की या विषयावर आणि या वाक्यावर मी कॅमेरा बंद करायला पाहिजे. चला मित्रांनो, आम्ही सगळेच भेटलो आता आणि मी शूट नाही केलं, कारण कदाचित आमची फालतूगिरी कदाचित आमच्यापर्यंत राहावं आणि ती यूट्यूबवर आली तर ते हे होईल, जरा काय बोलतो, बवाल होईल त्या गोष्टींचा. काही फालतूगिरी आपल्या मित्रांची आपल्यापुरतीच असावी, ती सगळीच व्हिडिओवर टाकण्यापुरती नसावी असं मला वाटतं. तर हा मुद्दा हा होता की कालचा जो तुम्ही व्लॉग बघितला, त्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगत होतो की काय सांगत होतो, सगळे भेटले परत. हां, सगळे परत भेटलो आम्ही, गोळे बिळे भेटला किंवा हे सगळं झालं. तर आता हा कसा, हा माझा पर्स्पेक्टिव्ह झाला ना, की मी एक गोष्ट सांगितली. आता आपण नाण्याची दुसरी बाजू बघू. गोळेला विचारू, गोळे तुला कसं वाटलेलं जेव्हा आपण पहिल्यांदा मी कॉल केला, आपण सगळे भेटलो तेव्हा? मला मस्त वाटलं, कारण आता आपण उत्कर्षामध्ये होतो आणि तेव्हा पहिल्यांदा भेटलो होती तेव्हा त्या रात्री पण आपण आवाज अरे आवाज नाही, ऑडिओचा इश्यू होतो. म्हणजे मला बरं वाटलं, कारण त्या रात्री पण आपण उत्कर्षामध्येच बसलो होतो, आता पण उत्कर्षामध्येच बसलो आहे. आणि मला वाटतं 3-4 वर्षांनी
आपण त्यावेळी भेटलो होतो. मग बरोबर. सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही ते तिघं बसून खळखळून हसतोय, गप्पा मारतोय. तो फील परत आला आम्हाला. आणि म्हणजे मला दुसऱ्या दिवशी कामाला जायचं होतं. मला त्याचं काहीच वाटत नव्हतं की मला दुसऱ्या दिवशी कामाला जायचं आहे. जसं की आता आता कामालाच जायचं आहे उद्या, पण आता वाजले 2:30 3 वाजलेत. पण तो एक मोमेंट असतो की तो आपण ते क्षण आपण त्यावेळीच एन्जॉय करू शकतो. आणि ते क्षण परत येत नाहीत. येतात, नवीन येतात सगळे क्षण परत आपल्या आयुष्यात, पण हे क्षण जरा आपण न टाळता पण आपल्या आयुष्यात ते येतात. किंवा हे असं म्हणता येईल की खूप ब्लेस असतो आपण की जेव्हा आपल्या आजूबाजूला ह्या गोष्टी घडतात किंवा आपल्याला सगळीजणं भेटतात, विचारपूस करतो, आपण त्यांच्याशी बोलतो, आपण मेंटली त्यांच्यासोबत इन्व्हॉल्व असतो. सो ते आपल्या स्वतःसाठीच खूप चांगली गोष्ट असते ती. त्यामुळे छान वाटतं मला. आता असं बसतोय मस्तपैकी उत्कर्षमध्ये रात्रीच्या 2:30-3 वाजता. आम्ही कॉलेजमध्ये असताना करायचो. आता ते नव्याने रिक्रिएट होत आहेत आमच्या सगळे. त्या मेमरीज बन जाएगी म्हणून असं झोपेच्या पार खोबरं होतं आमचं. पण ठीक आहे. नाही पण या जोडीला आपली कामं पण चालली आहेत भाई. काम आम्ही ब्रेक म्हणून आम्ही आलो. हां, नाही कामं वाटून घेतोय. म्हणजे मला एखादं काम आलं की मी गोळेला पण ते देतोय. गोळेला काय कामं आली की तो मला पण सांगतो की अरे हे असं आहे. तर कामं एकमेकांमध्ये आम्ही वाटून घेतोय. पैशांची जी असतात ती कामं थोडीफार वाटून घेतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आत्ता आला बबडीचा फोन. आम्ही जस्ट आता उत्कर्षामध्ये येऊन बसलो आणि असंच नॉर्मल बोलत होतो. फोन आला, मला घ्यायला येतो का? कारण त्या घरी काहीतरी झोपायला जागा नाही, असंच काहीतरी झालं. तर मग मित्रांनो, झोपेचं अजून खोबरं. आता आम्ही जाणार तिकडे, त्याला पिक करणार, मग इथे येणार. आज आता मग बघू गेलं रेडिटला बसीन की नाही बसीन. कारण दिवसभर सतत बसलो ना, आणि माझी सवय कदाचित सुटली आहे ती. कारण ह्याला सवय, हा ऑफिसमध्ये बसतो ना सतत PC समोर, त्याला ती एक सवय लागली 1-2 वर्ष की ते पटापट काम करायची. माझी सवय कदाचित ती सुटली आहे. त्याच्यामुळे मला ते कंटिन्यू एडिटला बसता येत नाही. तर बघू आता. मग बऱ्यापैकी झाले माझं काम, तर मी करून आलो आहे. सकाळी फक्त एक थोडा हलका टचअप देईन आणि त्या व्हिडिओला एकदम असं 4 चांद लावून टाकीन. आणि व्हिडिओ परवा येईल मित्रांनो, तेव्हा तुम्ही बघा. होळीच्या दिवशी येणार आहे मे बी, तेव्हा तो येईल, तेव्हा तो बघा. आणि असं सगळं आहे. तर आता कुठलीही वेळ न घालवता आम्ही इथून पटकन उठतो आणि त्याला घेऊन येतो. आणि मग बाकीचं घरी गेल्यावर बोलू आपण. आता परत मला हे नेहमी सांगावं लागतं की भाई आपल्याला घरी जाऊन ब्लॉग एडिट करायचा आहे मित्रांनो. डेंजर टास्क. आत्तापर्यंत म्हणजे मला वाटतं 8 दिवस झाले, उद्याचा 9वा दिवस. आत्तापर्यंत टचवूड की असं चांगलंच राहिले की 11 वाजताच बरोबर व्हिडिओ येतो आहे आणि तो तसाच येईल. मला ते टायमिंग अजिबात हलवायचं नाही. कारण ते आपण एक काय बोलतो, स्वतःशी एक चॅलेंज घेतलेलं आहे, तर ते ॲटलिस्ट पार पाडावं. कितीही काही होऊ दे, किती काही गोष्टी होऊ दे, पण ते तेवढी एक गोष्ट ती नेहमी पूर्ण करावी असं मला वाटतं. बाकी काय आता 11 हां, ते तू आहे ना, ते 11वाला आशिष जाऊ दे. चला, 30 वेळ हा सेशन. चला निघतो आम्ही. तर मित्रांनो, येस, फायनली व्लॉग पण एडिट झाला आहे. आणि मी आता विचार करतो की उद्या परवा आली होळी, तर होळीला काहीतरी चॅलेंज घेऊया. तुला काय वाटतं, एवढी काहीतरी होळीला चॅलेंज घेऊया का एखादा? हां, एखादा काहीतरी एकदम भन्नाट चॅलेंज, ज्याच्यात काहीतरी असं इंटरेस्टिंग फार काहीतरी असेल. होळीला बघू. जाऊ दे मित्रांनो, आजच्या मला वाटतं टिश्यू पेपर हे काहीतरी यांचं भलतं प्लॅनिंग चालू झालं. तर कशीच का असेल ते आता उद्या सांगेन, उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बघू, आपण डिसाईड करू. तुम्ही पण ना कमेंटमध्ये सांगा काहीतरी की असं काहीतरी करू शकतो, काहीतरी भन्नाट काहीतरी, तर ते मी करायचा प्रयत्न करेन. आणि उरला प्रश्न आजच्या ब्लॉगचं नाव असेल एडिट आणि नुसतं एडिट, असंच काहीतरी ठेवीन. दिवसभर तेच करतोय ना, तर ते असं तसं काहीतरी ठेवीन, असं फालतू नाव काहीतरी ठेवीन. आणि बाकी काय नाही मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि करा यार, तुमच्या मित्रांना पाठवा भाई, शेअर सबस्क्राईब करा. जरा होऊ द्या, आपल्याकडून फॉलोअर्स वाढू द्या भाई, सबस्क्रायबर्स वाढू द्या, व्ह्यूज जाऊ द्या चांगले. बाकी काय नाही, बाकी शून्य मित्रांनो. बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू